कार्यक्रमाला असो आनंदाची गोष्ट आहे. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना विनमुख चरणा संताची या. संताशिवाय माणसाचा उद्धार होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून संत जीवन हे समाजात सर्वश्रेष्ठ आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रत्येक माणसाला संताची सेवा करण्याचा आग्रह संतांनी धरलेला आहे. एका वेळेला कदाचित असं घडू नये, पण घडलं, देवाची सेवा नाही घडली तर चालेल, पण संताची सेवा ही करणीच आहे. तुम्ही जर संताची सेवा सोडून जर देवाची सेवा करू लागले तर ती देवाला मान्य होत नाही. तुम्ही जर तुमच्या घरामध्ये देवपूजा करत बसले, देवघरात मंत्र म्हणू लागले, फुलं वाहू लागले, आणि तेवढ्यात तुमच्या दारात संत येऊन उभे राहिले. तुम्हाला कळलं दारात संत येऊन उभे राहिले, पण तुम्ही जर ती देवपूजा सोडून त्या संताचा आदर करण्यासाठी जर नाही गेलात तर त्या संताचा अनादर झाला का नाही? मग त्या संताचा जर अनादर झाला तर देवपूजा करणं हा धर्म आहे, पण दारात जर संताचा अनादर झाला तर ते तुमची देवपूजा करणं धर्म नाही, अधर्म ठरतो. विठाला तुकाराम महाराज बोलतात, संताचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म, धर्म नाही अधर्म ठरतो. आणि म्हणून देव म्हणतात, संताचा जर दारात अपमान झाला आणि तो भक्त जर मला मंत्र म्हणू लागला, फुलं वाहू लागला, तर ते मंत्र नाही, फुलं नाही, ते मला दगड हाणल्यासारखं आहे. म्हणून देवाच्या सेवेपेक्षाही संत सेवेला महत्व आहे. आणि म्हणून संत हे श्रेष्ठ आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून जो देवाची वारी करतो ना त्याला संताची वारी करणीच आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून संत हे श्रेष्ठ आहेत. असे संत श्रेष्ठ असल्यामुळे आणि संताशिवाय उद्धार होत नसल्यामुळं त्या संताबद्दल तुकाराम महाराजांच्या अंतःकरणात काय भावना आहेत, त्या भावना तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात प्रकट केल्या. चालती त्यांची लागू मज माती. तुकाराम महाराजांनी संताबद्दलच्या आपल्या अंतःकरणात काय भावना आहेत त्या व्यक्त केल्या. काय म्हणतात तुकाराम महाराज? तुकोबरांत संत हे मार्गाने चालतात आणि मार्गाने चालत असताना त्या संताचे पाय ज्या मातीला लागतील ती माती माझ्या अंगाला लागावी. संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती. संताच्या पायाची माती माझ्या अंगाला लागावी असं तुकाराम महाराजांनी म्हणावं. आहे काय त्या मातीत? बरं नेमकं काय त्या मातीत? तर मंडळी, मातीच नाही, संतांचा स्पर्श या जगातल्या कोणत्याही वस्तूला होऊ द्या, त्या वस्तूत काय पावर येते त्याच्यासाठी मी तुम्हाला 2-4 उदाहरणं सांगतो. नंबर 1, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज आहे की नाही? त्यांचे चरण रज, संताचे चरणाचे रज, त्याच्यात काय पावर आहे? वासनेचे बीज जळून जाय. आणि ते संताचे चरण सहज लागले तरी नाही, सहज शब्द संत चरणाकडे लावायचा नाही, वासनेकडे लावायचा. संताचे चरण जर लागले तर ते वासनेचे बीज सहज जळून जाते. विठाला दुसरा फायदा, जगातल्या कोणत्याही वस्तूला स्पर्श होऊ द्या संताचा, त्याच्यात काय पावर येते त्याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण सांगतोय. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. वाणी म्हणजे दुकानदार वाणी नाही बरं. आणि वाणी म्हणजे हे तोंड नाही, वाणी म्हणजे संताच्या मुखातून येणार वाङ्मय. आपण म्हणतो का नाही अभंगवाणी शब्द म्हणजे अभंग. त्या संताच्या अभंगाला आज किती मत आहे डॉक्टर साहेब? किती वर्ष होऊन गेले? का? त्या शब्दांना संताचा स्पर्श झालाय म्हणून. विठाला कालचं वर्तमानपत्र आज कोणी वाचलं ना? अहो, शहरात सकाळचं संध्याकाळी चालत नाही. सकाळ नको म्हणतो, संध्या पाहिजे म्हणतो.
अहो शहरात तर 3 टाइम वर्तमानपत्र प्रसिद्ध होतात. सकाळचं दुपारी चालत नाही, दुपारचं संध्याकाळी चालत नाही. आणि शेकडो वर्ष होऊन गेले तरी आज ते वाङ्मय जिवंत आहे. ते प्रत्येकाला त्याच्याबद्दल आवडे का? त्या शब्दात तेवढी पावर आहे. कशामुळं? संतांचा स्पर्श झाल्यामुळं. अजून सांगतो तुम्हाला, कोणत्याही वस्तूला स्पर्श होऊ द्या, त्या वस्तूत काय पावर येते. औरंगाबाद जिल्ह्यात एक वाकी संस्थान आहे, तुम्ही बघितलं असेल, कुणी जणांनी बघितलं असेल. एक वाकी संस्थान आहे, तिथे एक नारायणदेव म्हणून महात्मे होते, तुम्ही ताई बघितलं असेल. ते मराठी वारले ते आता. तर ते असे होते, त्या परिसरात जर एखादं मंदिराचं काम असेल, थोडी आर्थिक बाजू जर थोडी कमजोर असेल, तर लोकांनी ते नारायणदेवाला जाऊन आणायचं आणि इथं आणून त्यांना कपडे करायचे आणि ते कपडे त्याच्या अंगावर घातले आणि त्यांनी काढून टाकले की त्यांचा स्पर्श कपड्याला झाला ना, त्या कपड्याचा लिलाव व्हायचा. लाख लाख 2-2 लाख रुपये विठाला. संतांचा स्पर्श कोणत्याही वस्तूला होऊ द्या, त्या वस्तूत काय पावर येते. अजून सांगतो तुम्हाला, एक असंच नरसीसारचं क्षेत्र, गावाच्या बाहेर एक आश्रम होता. तिथे एक गुरुजी होते आणि त्यांच्याकडे 10-5 विद्यार्थी शिकत होते. ते गावात मधुकरी मागून आणायचे, आश्रमात जाऊन खायचे आणि गुरुकडे विद्याभ्यास करायचे. आणि रोज एकानं जाऊन मधुकरी मागून आणायची गावातून. एके दिवशी की विद्यार्थी मधुकरी मागायला गेला. त्या गावात एक भविष्यकार राहत होता. तो चेहरा पाहून भविष्य सांगायचा. तशी होती माणसं पहिल्या काळात, चेहरा पाहून सांगणारे, नाडी पाहून सांगणारे. चेहरा पाहून भविष्य सांगायचा. त्या भविष्यकारानं त्या मुलाच्या चेहऱ्याकडे बघितलं. त्याच्या लक्षात आला, हा मुलगा उद्या दुपारी 2 वाजता याला यमाचे दूत न्यायला येणार आहे, हा मरणार आहे, असं त्या भविष्यकारानं चाललं. पण त्याने विचार केला, त्याला सांगावं का नाही. सांगावं तर तो घाबरल, बरं नाही सांगावं तर काय, त्याच्यापेक्षा सांगावं. काही मार्ग निघाला तरी निघाला, बिचारा जगला तर जगला. म्हणून त्या भविष्यकाराने त्याला सांगितलं, बाळा उद्या दुपारी 2 वाजता तू मरणार आहे, तुला यमाचे दूत न्यायला येणार आहे. घाबरला तो. मधुकरी मागणी दिली सोडून, जेवढी मागितली तेवढी घेतली आणि गेला आश्रमात. थेट गुरुजीच्या रूममध्ये गेला. मधुकरी ठेवली तर म्हणला, गुरुजी त्या भविष्यकाराने मला सांगितलं उद्या दुपारी 2 वाजता तुला न्यायला यमाचे दूत येणार आहे, तू मरणार आहे. गुरुजी म्हणले, अरे खरं म्हणले, त्याचं भविष्य आतापर्यंत एकही खोटं झालं नाही. मग त्याची खात्री झाली आता मरायची, हमीच झाली. घाबरला. गुरुजी म्हणले, घाबरू नको, मी आहे ना, काय घाबरू नको म्हणे. काय करणार तुम्ही, उद्या दुपारी 2 वाजता तुला न्यायला येणारच नाही मत्स्य दूत. आता किती वाजले म्हणे, 11 वाजले सकाळचे. जा म्हणे, हे मधुकरी घेऊन जा, रूम मध्ये जा, ते मधुकरी खा आणि झोप. संध्याकाळी पुन्हा जेवण कर, झोप रात्रभर. आणि उद्या 2 वाजता तुला न्यायला येणारच ना, तू 11 वाजता माझ्या रूम मध्ये ये. तो मधुकरी घेऊन गेला आपल्या रूम मध्ये, रटावून जेवला, ताणून झोपला. झोपला असेल का तुमच्या मनात, ते मरत दिसू लागलं डोळ्यासमोर. काच झोपलं, काच जेवण आलंय. कधी रात्र जाते, कधी 11 वाजतात, कधी गुरुजीच्या रूम मध्ये जातो. काय करतात गुरुजी नेमके, त्याला ते जिज्ञासा निर्माण झाली ना. रात्र गेली, जागीच होता. दुपारी बरोबर 11 वाजता गुरुजीच्या रूम मध्ये गेला. म्हणला, गुरुजी मी आलो. आणि किती वाजले रे म्हणे, 11. म्हणजे किती वाजता येणार ते माझे दूत म्हणे, 2 वाजता. ठीक आहे म्हणे, काय घाबरू नको. गुरुजी ज्या घोंगडीवर बसत होते ती घोंगडी त्याला दिली. सांगितलं, तू जा, ही घोंगडी घेऊन तुझ्या रूम मध्ये जा आणि घोंगडीवर बस. बरोबर 2 वाजता तुला न्यायालयाचे दूत येतील. पण तू एकच कर, ते तुला अनेक प्रलोभनं दाखवतील घोंगडीच्या बाजूला करायसाठी. तू घोंगडी सोडू नको, ते सीतेसारखी चूक करू नको. तिला सांगितलं होतं ना, तशी चूक करू नको, तू घोंगडी सोडू नको, काय होणार नाही. तो गेला, घोंगडी घेऊन रूम मध्ये बसला. घोंगडीवर बरोबर 2 वाजता यमाचे दूत आले आणि त्याने याला घोंगडीच्या बाजूला करण्यासाठी, कारण संतांचा स्पर्श घोंगडीला झाल्यामुळे त्यांचं काही चालत नव्हतं ना, त्याला घोंगडीच्या बाजूला करण्यासाठी त्याने खूप याला प्रलोभनं दाखवली. काही पैशाचे बंड दाखवले आहे ना, मोठे मोठे मोबाईल दाखवले होते का मोबाईल तेव्हा. पण त्यानं घोंगडी सोडलीच नाही, बसून राहिला. परिणाम यमाचे दूत परत गेले. मग 1 तासानं तो गेला
गुरुजीच्या रूम मध्ये, पण घोंगडी घेऊनच गेला. त्याला वाटलं घोंगडी सोडवतो पुन्हा ऐकते, घोंगडी घेऊनच गेला. गुरुजी आलो, टळलं म्हणे मरण. म्हणे काय रे आले होते काय माझे दूत? म्हणे हो. म्हणे किती जण आले होते? म्हणे 4 जण. हे 4 जणच कसं काय येतात हो? या 4चा आणि त्या 4चा काय संबंध आहे कोणाच ठावा? ते 4च कसे येतात? म्हणजे 4 जण आले होते. मग मला घोंगडीच्या बाजूला करण्यासाठी त्याने खूप प्रलोभन दाखवली, पण मी घोंगडी सोडलीच नाही. जमलं तुझं काम म्हणे. कशाचा परिणाम? त्या घोंगडीचा. आणि घोंगडी तेवढी पावर कशामुळे आली? त्या संताचा स्पर्श झाल्यामुळं. मग आता संताचा स्पर्श कोणत्याही वस्तूला होऊ द्या, त्या वस्तूत काय पावर येते याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण सांगतोय. विठाला कोणत्याही वस्तूला स्पर्श होऊ द्या, त्याच्यात काय पावर येते तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण तीर्थयात्रा करून परत पंढरपूरला आले. भगवान परमात्मानं सांगितलं, नामदेवा मावंदा कर. मावंदा नाही केलं तर तीर्थयात्रा केल्याचं फल मिळत नाही. तीर्थयात्रा सफळ व्हाव्या संपूर्ण करिका उद्यापन विधियुक्त. उद्यापन म्हणतात पण मावंद म्हणतो. भगवान परमात्म्याच्या सांगण्यावरून नामदेव महाराजांना मावंद करण्याची तयारी केली. भगवान परमात्म्यानं तेरी दिशी ती बोलवल्या, स्वयंपाक आमक तमक कुठं सगळं त्यांनी केलं. पुन्हा भगवान म्हणतात, नामदेवा जा पंढरपुरात फिर, जेवायला निमंत्रण दे. मग कोणाला जेवायला सांगायचं? भगवंताने यादीच करून दिली. नामदेव महाराज यादी बरोबर घेतली आणि चालले निमंत्रण द्यायला पंढरपुरात. भगवान परमात्मा नामदेवाच्या पाठीमागे चालू लागले. नामदेव पुढे चालतात आणि भगवान मागे चालतात. आता ते भगवान परमात्मा नामदेवाच्या पाठीमागे कशासाठी चालू लागले हो? कशासाठी? पाठीमाग भगवान परमात्मा चालू लागले कशासाठी? नामदेवांच्या पायाची माती आपल्याला लागावी म्हणून. भगवान परमात्मानं जर संताच्या पायाच्या मातीची अपेक्षा करावी, मग तुकाराम महाराजांनी का म्हणू नये पाटील त्यांची लागू माझं माती विढाला. काय पावर येते संताचा स्पर्श कोणत्या वस्तूला होऊ द्या. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एकदा काय झालं मंडळी, भगवान शंकर पार्वती माता विमानात बसून आकाश मार्गाने निघाले. कुठं चालले होते? जांभरूला कीर्तनाला चालले होते का कुणाच्या लग्नात चालले होते मला काय माहित नाही, पण चालले होते आकाश मार्गाने. चाललं विमान. ते विमान आळंदीच्या पंचक्रोशीवर आल्याच्या नंतर भगवान शंकर त्या ड्रायव्हरला म्हणले, अरे बाबा आपली गाडी थांबव बरं. विमान खाली उतरलं. आता त्यावेळेला काय नुसती झाडी. तिथं पार्वती माताने खिडकीतून बघितलं, म्हणजे आपली गाडी कशी काय थांबली इथं? तिथं काय धाबा नाही, हॉटेल नाही, गाडी कशी काय थांबली? गाड्या कुठं थांबतात? पण काही बोलल्या नाही. विमान थांबलं. भगवान शंकर विमानातून उतरले आणि त्या मातीत गडबडा लोळायला लागले. पार्वती झाले परेशान. विमान आलं काय? गडबडा लोळू लागले. पार्वती माता म्हणलं, काय भानगड आहे? काय काय पोटसूळ उठला का? डोकं उठते का? लोळतात देव काय? पण काय नाही बोलले, शांतच राहिल्या. भगवान शंकर लोळले 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 पुन्हा विमानात बसले. विमान उडालं, चाललं आकाश मार्गानं. पुढे गेल्याच्या नंतर मग पार्वती माता म्हणतात, देवा तुम्ही तिथं त्या मातीत का बरं लोळत होतात? भगवान शंकर म्हणले, पार्वती अगं म्हणे त्या मातीत एक महान महात्मा अवताराला येणार आहे. आणि तसा येऊन गेला 108 वेळा. अष्टोत्तरशे वेळा साधिली समाधी असं नामदेवावरून करतात. ज्ञानोबाराचा स्पर्श त्या मातीला झाल्यामुळं भगवान शंकराने त्या मातीची अपेक्षा करावी. मग तुकाराम महाराजांनी का म्हणून त्यांची लागो मज माती विधाला. कोणत्या वस्तूला स्पर्श होते संताच्या, त्या वस्तूत काय पावर येते? मला सांगा, ते संत किती पवित्र असतील हो? डॉक्टर साहेब, संत किती पवित्र असतील? संत किती पवित्र आहेत तुम्हाला शेवटचं उदाहरण सांगतो. आता तुम्हाला माहिती आहे मंडळी, गंगा नदी आपली किती पवित्र आहे. त्या गंगेत जर स्नान केलं तर तुमचं पाप ताप जातं. फेडीत पाप ताप ओखीत तिरीचे पात.
गंगेत स्नान केल्यावर पाप ताप जाईल, यात नवल नाही. एक श्लोक आहे संस्कृतचा, तुम्ही शेकडो योजन अंतरावूनही नुसतं गंगा 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 जर म्हटलं तर तुमचे पाप जातात. म्हणून गंगा गंगीत यो ब्रूयात योजनानाम शतैरपी, शेकडो योजन अंतरावूनही गंगा गंगा यो ब्रूयात, नुसतं गंगा गंगा जरी म्हटलं तरी तुमचे सगळे दोष जातात, असं नामदेव महाराज पण म्हणतात. विठाला गंगेचं नाव आपल्या मुखात यावं म्हणून जुन्या काळातले माणसं आपल्या मुलीचे नाव काय ठेवायचे? गंगा, गोदावरी, चंद्रभागा, इंद्रायणी, नर्मदा, कावेरी, सिंधू असे नाव ठेवायचे. अलीकडे सुधारणा झाल्या, अनिती, आशा, उश्या, गाद्या, तकी अलीकडे सुधारणा झाल्या. पण पहिले माझं त्या निमित्ताने आपल्या मुखात गंगेचं नाव यावं म्हणून मुलीचे नाव ते ठेवायचे. किती गंगा पवित्र असेल. पुन्हा एक गोष्ट होती आपल्या खेडेपाड्यात, हो, ते स्नान करण्यासाठी एक तांब्याचं भांडं असायचं, त्याला कडे असायचं, काय म्हणत त्याला? गंगाळ. त्याचा खरा शब्द काय? गंगाजळ. पण त्याचं अपभ्रंश झालं गंगाळ आणि त्याच्या पुन्हा घंगाळ झालं पुन्हा. पण गंगाजळ म्हणजे त्याच्यातलं पाणी अंगावर घेतलं म्हणजे गंगेचं पाण्यानं स्नान करतो आपण, अशी कल्पना करायची, लक्षात ठेवा. म्हणून गंगा की नाही, नुसती गंगा गंगा जरी म्हटलं तरी पाप जायची, एवढं त्या गंगेला महत्व आहे. म्हणजे नुसती गंगा गंगा म्हटलं तरी पाप जातात. ती गंगा नदी किती पवित्र असेल. मी म्हणतो त्या गंगा नदीला एवढं पवित्र कशामुळे आलं? कशामुळं? एकच कारण, त्याच्या चरणाधुळानी. म्हणून चरणी गंगा पै जन्मली, तुझ्या चरणीची भगवान परमात्म्याच्या पायातून आली म्हणून त्या गंगेला एवढं पवित्र आलंय. मग आता भगवान किती पवित्र असेल? त्या भगवंताला पवित्र एवढं कशामुळे आलं? काय कारण? भगवंतालाच विचारा. ओ देवा, ओ देवा, तुमच्या ठिकाणी एवढा पवित्रपणा कशामुळे आला? कोणामुळे आला? भगवान स्वतः बोलतात भागवतात, उद्धवा, माझ्या ठाई जे पवित्रपण ते मज भक्ताचे निजान, या लागी भक्ता मागे मी आपण धावे चरण रेणू वंदावया. आणि त्यांचे चरण रेणू वंदिता केवढी आली मज पवित्रता. विठाला किती पवित्र संत. आणि मग त्या संताच्या पायाची माती माझ्या अंगाला लागावी असं तुकाराम महाराजांनी का म्हणू नये? म्हणून तुकोबाराय म्हणतात, त्यांचे लागो मज माती. पण कोणाची? संताची. संताच्या पायाची माती. कोणत्या संताच्या पायाची माती? जे
प्रभू काय झालं ऐकू आलं का? बरंच ऐकू आलं. त्याला मी दिसलो ना, त्याला देव पण कमी इतकी काय असं ते असं विठाला. अरे पोरो आमचा जुना मर्द घ्या तो तुमच्या अगोदरचा नाही प्रेम रमेश बुवाचा मर्द घ्या कोण होता ती मग कोणत्या संताच्या पायाची माती? जे संत मार्गाने चालतात त्यांच्या पायाची माती. आणि खरे संत जे असतात ना ते मार्गानेच चालतात. पुढं आहे का? किंबहुना जे मार्गाने चालतात त्यांना संत म्हणावं. असे संत मार्गाने चालणारे आणि त्यांच्या पायाची माती तुकाराम महाराज म्हणतात माझ्या अंगाला लागावी. संत मार्गी चालती त्यांची लाभो मज माती. आणि ते स्वतः मार्गाने चालतात आणि म्हणून तुम्हा मला सांगतात बाबा तुम्ही पण मार्गाने जा. आडरानं वापडू नका, आडरानं जाऊ नका, मार्गाने चला असं तुकाराम महाराज बोलतात. नका मार्गाने चला. तुकाराम महाराज म्हणतात आड रानाने जाऊ नका, मार्गानेच चला. का बरं महाराज? तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आड रानाने जर जाऊ लागलात तर दोन नुकसान आहेत. कोणत्या? पहिलं नुकसान तुम्ही मार्ग सोडून जर आड मार्गाने जाऊ लागलात तर तुम्हाला ज्या मुक्कामाला तो मुक्काम येणार नाही ना. तुम्ही कोणीकडे जाल ना, मार्ग सोडले. आणि दुसरं नुकसान आड रानात जर तुम्ही जाऊ लागलात तर त्या आड रानातले हिंसर पशु तुम्हाला खाऊन टाकतील. म्हणून तुकोबाराय म्हणतात नका जाऊ आड राने अशी गरजती पुराणे. 2-4 शहाणे उठले आणि तुकाराम महाराजाकडे गेले. ते आता होते या शतकातले होते. ते म्हणले काय बोलता महाराज, आडरानं जाऊ नका. कोण चाले आडरानं? एवढे रस्ते झाले, एवढे वाहन, कोण चाले आडरानं? पायी रस्त्यानं कोणी पायी चालायला तयार नाही. आडरानं कोण कशाला जाईल? एवढे रस्ते झाल्यावर वाहन ते कशाला आडरानं कोण जाईल? जात असेल एखादं पिस येडगळ. तुकाराम महाराज म्हणले अरे एखादं नाही, आडराने शहाणे म्हणले महाराज कोण चालले आडरानं? एखादं येड जात असेल. तुकाराम महाराज म्हणले एखादं नाही रे, सगळं जगच आडरानं पळते. आडराने भरले जग. तुम्हाला कशावरून? ज्या अर्थी मानव जन्माला आल्याच्या नंतर मानवी जीवनाचं जे कर साध्य आहे ते साध्य पदरात नाही पडलं त्याचाच अर्थ आपण अजून खऱ्या मार्गावर नाही.
विठाला काय सांगते मानव जीवनाचं भगवत प्राप्ती खरं सुख आणि खरं सुख आपल्याला मिळालं नाही ना मग आपला मार्ग चुकलाय आपण मार्गावर नाही तेच नक्की सिद्ध होते खरं सुख ते म्हणाल खरं सुख म्हणजे कोणतं सुख रातभर मोबाईल पाहिल्यावर जे मिळते ते खरं सुख कोणतं जे सुख प्राप्त झाल्याच्या नंतर परत जीवनात दुःखाचा संबंधच येत नाही असं सुख जेव्हा मिळेल तेव्हा मला खरं सुख मिळालं हे फक्त संतांनाच मिळालंय विठाला म्हणून तुकोबारा तुम्हाला सांगतात बाबा आडानं जाऊ नका मार्गाने चला आहे की नाही संत मार्गे चालते ते त्या मार्गाने गेलेच होता म्हणून तुम्हाला सांगता की तुम्ही त्या मार्गानेच चला संत मार्गी चालते त्यांचे लागो मज माती तुकोबारा म्हणतात त्यांच्या पायाची माती मला लागावी मंडळी थोडस तुम्हाला बारीक चिंतन सांगतो तुकोबारा म्हणतात त्यांची लागो मज माती ती माती 3 प्रकारची आहे एक विवेक रूपी माती वैराग्य रूपी माती आणि ज्ञान रूपी माती या तिन्ही प्रकारच्या मात्या संताकडेच मिळतात विवेक हा संताकडेच लक्ष ठेवा आणि म्हणून तर तुकोबारा म्हणतात ना क्षण क्षण हाची करावा विचार जे तो विवेक विचार त्यांच्याकडे आहे म्हणून तुम्हाला सांगू शकतात लक्ष ठेवा पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे फिटो अविवेकाची वाणी म्हणजे अविवेकाची वाणी म्हणजे वाण म्हणजे तूट अविवेकाची जी तूट आहे ती फिटो म्हणजे नष्ट हो म्हणजे विवेक येऊ असं त्याचा अर्थ लक्ष ठेवा म्हणजे त्यांच्याकडे विवेक केला आहे म्हणून ते सांगू शकतात आणि 8व्या अध्यायात देखील संत तेथे विवेका असणे की जी म्हणून संताकडे विवेक रूप माती आहे आणि दुसरी माती वैराग्य रूपी माती ही कोणाकडे संताकडेच ना वैराग्याचा महामेरू आहे की नाही मग संताकडेच वैराग्य असतं आणि तिसरी ज्ञान रूपी माती आहे ती ज्ञानही कोणाकडे संताकडेच लक्षात ठेवा मग गीतेच्या 4थ्या अध्यायात तद्विधी प्रणिपातेने या श्लोकावरचं व्याख्यान तुम्ही बघून घ्या ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी याथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी ते ज्ञानरूपी माती संताकडेच आहे 3ही मात्या संताकडेच आहेत आणि तुकोबारा म्हणतात ही माती माझ्या अंगाला लागावी आणि ही माती जर आपल्या अंगाला लागली ते जीवनात काय फायदा होतो एक ज्ञानेश्वर महाराजांची वही तुम्हाला सांगतो ज्ञानोबारा म्हणतात ती माती जर आपल्या अंगाला लागली तशी माती म्हणजे कृपा असा अर्थ घ्या लक्षात ठेवा संताची माती लागली संताची कृपा जर झाली तर आपल्या जीवनात काय फायदा होतो एक ज्ञानोबाराची वही तयाची अचरती पाऊले पाऊनी सात्विकी श्रद्धा चाले हे झाल्यावर काय होतं तो तेची फळ ठेविले ऐसे होय त्यांना जे फळ मिळालं ते फळ तुम्हाला मिळेल तो तेची फळ ठेविले ऐसे होय मग या संताच्या मातीत संताच्या कृपेत एवढं जर फल असेल तर तुकाराम महाराज म्हणतात मी इतर साधनाच्या कशाला नादी लागू
त्यांची कृपा जर झाली तर त्यांना जे फल मिळाले ते जर आपल्याला फल मिळत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात मी इतर साधनाच्या नादी कशाला लागू, काय करावी साधने, काय त्या साधनाला करू, कारण काय एक नव्हे ते नाही. संताची कृपा झाली, संताची माती लागली तर काय एक नव्हे ते नाही, त्याला काय होत नाही, सगळं होते कृपा झाली तर. आणि म्हणून इतर साधनाचे मी कशाला नादी लागू, काय करावी साधने. मंडळी इतर साधन आहेत ना, ही भगवान परमात्म्याच्या जवळ नेतील याची गॅरंटी नाही साहेब. बरं, एक गवळण चर्चा सुरू झाली. ते म्हणजे का ग तुला कसा काय प्राप्त झाला तो, इतर काय साधना केली का तो, नाही म्हणे मी दुसरी साधना केली नाही, कारण इतर साधना मी करून पाहिली म्हणे, पण ती साधनं भगवंताच्या दरवाजापर्यंत पण ती न्यायला समर्थ नाहीत. नाना साधनाच्या केल्या खटापटा ही साधनं त्याच्या दरवाजापर्यंत तुम्हाला न्यायला तयार नसतात. म्हणून कशाला साधनाचं नादी लागायचं. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात साधने घाली ती काळाची मुखी, गर्भवास जी की न चुकती, मग काय फल मिळाले, गर्भवास जर चुकला नाही तर. आणि म्हणून तुकोबर म्हणतात काय करावी साधने, कारण गरजच नाही ना, काय एक नव्हे त्याने. संताची कृपा झाली तर काय होत नाही, संताच्या कृपेनं, संताची कृपेने काय होत नाही, तुम्ही म्हणाल ते होतं, लक्षात ठेवा. फक्त संताची कृपा झाली पाहिजे. आणि ती संताची कृपा अनेक प्रकाराने आपल्यावर होत असते. मी तुम्हाला 3 प्रकार सांगतो संत कृपेचे. संत 3 प्रकाराने कृपा करतात. पहिली संताची कृपा आपल्यावर कोणती होते, त्याला नेत्र कृपा म्हणतात. दुसरी हस्तकृपा आणि तिसरी आलिंगन देऊन केलेली कृपा. पहिली नेत्र कृपा, फक्त संतांनी त्यांच्या डोळ्यानं मनातून खरं जर आपल्याकडे नुसतं जरी पाहिलं तरी काम झालं त्याचं. कृपा कटाक्ष नेहाळीले आणि फायदा काय, आपले पदी बैसले, नेत्र कृपा म्हणतात, लक्षात ठेवा. आणि दुसरी हस्तकृपा, संत काय करतात, आपल्या डोक्यावर हात ठेवून कृपा करतात आणि ज्ञानाचा आपल्याला उदय करून देतात. विठाला गुरु तुकाराम महाराजावर जी कृपा झाली त्यांच्या गुरुकडून, ती कोणती झाली, हस्तकृपा. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केली सुखी. आणि तुकाराम महाराजांनी त्यांच्या शिष्यावर जी कृपा केली ती कोणती केली, येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी, निळोबरायवर. आणि तुकाराम महाराजांवर जी कृपा झाली बाबाजीच्या तेण्यानं, ती हस्तकृपाच. विठाला काय पाऊस आला काय, थोडं समोर सरका, या थोडं पुढं सरका, या समोर समोर. यज्ञानं पाऊस पडतच असते. यज्ञात भवती पर्जन्य हा 4था अध्याय गीतेचा. विठाला जगद्गुरु तुकाराम महाराजांवर जी बाबाजी चैतन्याने कृपा केली ती हस्तकृपाच केली, लक्षात ठेवा. कसं झालं, बाबाजी चैतन्य तुकाराम महाराजांवर कृपा करण्यासाठी तुकाराम महाराजांना शोधू लागले, फिरू लागले समाजात, विचारू लागले, तुकाराम महाराज दिसले का, तुकाराम महाराज दिसले का. म्हणजे गुरु शिष्याला शोधतात. असं जगात साहेब एकच उदाहरण फक्त तुकाराम महाराजांचं, गुरु त्यांना शोधित आले. बाकी मग तुम्ही कुठलाही विचार करा, कोणत्याही पंथातला, शिष्याला गुरुकडे जावं लागलं, हे की नाही. तद्वित दिप्राणी पातेनं गुरुकडे जावं लागलं. नामदेव महाराजांना गुरुकडे जावं लागलं. नाथ बाबाला, कोणते उदाहरण बघा तुम्ही. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांचं असं एकच उदाहरण आहे की गुरु त्यांना शोधित आले, ते शोधू लागले. तुकाराम महाराज कुठे, तुकाराम महाराज कुठे. तुकाराम महाराज त्यावेळेला गंगेवर स्नानाला गेले होते आणि स्नान करून पायऱ्या चढू लागले. कोणीतरी सांगितलं तुकाराम महाराज स्नानाला गेलेत म्हणून. मग बाबाजी चैतन्य गेले, पायऱ्या उतरू लागले घाटाच्या, आणि तुकाराम महाराज स्नान करून पायऱ्या चढू लागले. आता एक भाव पुन्हा लक्षात घ्या म्हणजे बारकाईनं, ज्यांना कृपा करून घ्यायची असते ते पायऱ्या चढत असतात
आणि जे कृपा करत असतात ते पायऱ्या उतरत असतात विठाला. मग बाबाजी चैतन्य पायऱ्या उतरू लागले, तुकाराम महाराज पायऱ्या चढू लागले. दोघं जवळ आल्याच्या समोर, एकमेकाच्या समोर आल्याच्या नंतर तुकाराम महाराजांनी बाबाजी चैतन्यांना साष्टांग प्रणिपात केला. ओळखलं नाही बरं तुकाराम महाराजांनी. एक तुकाराम महाराजांची सवय होती, कोणी महात्मा संन्यासी आला की त्याला नमस्कार करायचा. या पद्धतीप्रमाणे तुकाराम महाराजांनी त्याला नमस्कार केला. त्याने तुकाराम महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला आणि कृपा केली. आणि त्याच्यानंतर मग कृपा झाली. पण हे गुरुनी त्यांना सापडवलंय. सापडविले वाटे, सापडले वाटे नाही, सापडविले म्हणजे गुरुनी त्यांना सापडवलंय. आणि सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणं ठेविला कर. मग कृपा केली. मग तुकाराम महाराज म्हणले तुम्ही माझ्यावर कृपा केली, आता मला असं वाटतंय की तुम्हाला काहीतरी दक्षिणा द्यावं. बाबाजी चैतन्य म्हणले द्या ना मग दक्षिणा. तुकाराम महाराज म्हणले काय दक्षिणा देऊ? बाबाजी चैतन्य म्हणले दक्षिणा काय देऊ नका, मला फक्त 1 पाव किलो तूप द्या. किती? अर्धा किलो नाही आणि कमी नाही, फक्त पाव किलोच. भोजना मागती फक्त पावशे. काय? अंतःकरणाचे 4 भाग आहेत, मन बुद्धी चित्त अहंकार. आणि या 4 पैकी परमार्थासाठी चित्त लागते आणि ते बाबाजी चैतन्याने तुकाराम महाराजांना मागितलं. विढाला मग हे असं झाल्याच्या नंतर तेवढ्या तुकाराम महाराजांना काय भरवळ पडली का नो, विस्मरण झालं. काय कळे उपजाला अंतराय. पण तेवढ्या तुकाराम महाराजांनी त्वरा केली, म्हणून या काय त्वरा झाली. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, अहो महाराज तुम्ही माझ्यावर कृपा केली, पण तुमची मालिका परंपरा नाही मला सांगितली. मालिका त्यावेळेला बाबाजी चैतन्याने आपली मालिका सांगितली. राघव चैतन्य, केशव चैतन्य, सांगितलेली खून मालिकेची. परत तुकाराम महाराज म्हणले, महाराज तुमची मालिका सांगितली पण तुमचं नाव नाही सांगितलं. तुकाराम महाराजांना पुन्हा बाबाजी चैतन्य नाव सांगतात. बाबाजी आपले सांगितलेले नाम आणि मंत्र दिला, रामकृष्ण हरी विठाला. अशी हस्तकृपा, पहिली नेत्रकृपा, दुसरी हस्तकृपा आणि तिसरी आलिंगन देऊन केलेली कृपा. संत आलिंगन देऊनही कृपा करतात, लक्षात ठेवा. ही कृपा, आलिंगन देऊन केलेली कृपा कोणी कोणावर जरी केली असेल तर याचं एकमेव सर्वात मोठं उदाहरण जर कोणतं असेल तर भगवान कृष्ण परमात्मानं अर्जुनावर जी कृपा केली ती आलिंगन देऊन कृपा केली, लक्षात ठेवा. म्हणून फार सुंदर वयात ज्ञानेश्वर महाराज यात मग सावळा सकंकनू बाहू पसरवणी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराजू. अर्जुन भक्तराज आलिंगिला. आणि आता दोघांना एकमेकाला आलिंगन दिल्याच्या नंतर दोघांचं हृदय एकमेकाच्या हृदयाला एकमेकाचं हृदय भिडत असतं. आणि मग भगवान कृष्ण परमात्माचं अर्जुनाचं हृदय एकमेकाला भिडलं आणि मग कृष्ण परमात्मानं आपल्या हृदयाचं ज्ञान त्याच्या हृदयात घातलं. हृदय एक झाले, हे हृदयीचे ते हृदय घातले आणि द्वैत नमुडी टाकले आपण आयशी अर्जुना. आणि द्वैत संपवलं नाही, अर्जुनच ठेवला आणि हा कृष्णच राहिला, दोन्ही एक झाले नाही. अद्वैतात भक्ती संभवत नाही, द्वैत लागतं भक्तीसाठी, लक्षात ठेवा. आणि ते काल्पनिक द्वैत म्हणतात त्याला. आणि आपण आयशी केले अर्जुना विठाला. अशी जगद्गुरु तुकाराम महाराजांची जी कृपा केली ती हस्तकृपा केली. आणि म्हणून या कृपेनं काय येतं भीतीने काय होत नाही. आणि म्हणून तुकोबार म्हणतात मग इतर साधनाच्या कशाला नादी लागू, त्यांची लागू मज माती व्यक्त केला. अजून तुकाराम महाराजांनी त्या संताबद्दलचा आपला भाव व्यक्त केला, तो 3ऱ्या चरणामध्ये.